माझं बीपी चेक करायला लावलंय मला रोज डॉक्टरांनी कंटिन्यू। हे 2 महिने माझं काही ना काही दुखत राहणार आहे, मग मी असं नुसती बसून राहिलेलं कसं चांगलं पण नाही वाटणार, त्याच्यामुळे मी करत असते तिसरी लावते। आणि कालचा ब्लॉग मम्मीने बघितलेलं दिसतं, त्याच्या कमेंट वाचलेले दिसतात ते। मम्मी ती राहून दे तू आराम कर, मी करते स्वयंपाक। माहित नाही मम्मी असं डायरेक्ट कशावर म्हणते ना, आहे की नाही? कशावर म्हणजे काय कसलं राग आलाय का काय मम्मीला ते पण माहित नाही आता आपल्याला। गाईज तुमच्या कमेंटचा मम्मीवर असर झालाय वाटतं, आज भाकर करायला लागली मम्मी। हो मम्मी काय काम करत नाही दिवसभर, अशी गोट्या खेळत बसती। कमेंट काय कमेंट द्या तुम्ही जे बघताय तेच कमेंट करणार ना। मला कोणतं तुम्ही काम करताना बघताय का काम करताना? तुम्ही मला काम करताना बघत नाही म्हणलं, तुम्ही मला देणारच शिवाय ना। ही बाई काय करती, हे बाईला दिसत नाही का पुढचे पाय सुजले, खुर्ची बसून स्वयंपाक करती। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा। आणि आज मी सकाळी नाश्ता करता तुमच्याशी बोलते, कारण की आज माझ्याकडे खूप सारी कामं आहेत करण्यासाठी। 2-3 दिवस तुम्हाला सांगते, माझा कालचा ब्लॉग तर आहे ना, अक्षरशः मला आत्ता कमेंट वाचल्यात ना मी तुमच्या, तर मी कालच्या ब्लॉगच्या कमेंट वाचल्या आणि तुम्हाला खरंच सांगते माझं मन इतकं भरून आलंय ना तुमच्या कमेंट वाचून। तुम्हाला खरंच यार माझी किती काळजी करता तुम्ही सगळेजण, आणि तेवढी काळजी बघून मला असं भरून आल्यासारखं झालं की जसं आपल्या आई बहीण असे सगळे आपली काळजी करतात, तसं एक प्रकारे तुम्ही ताई लोक मला सगळे सांगत असतात, दीदी तू एवढं काम नको करू, एवढं काम नको करू। तर मी खरं सांगते तुम्हाला, सकाळपासून आहे ना फक्त मी वरच्या रूम मधलेच काम करत असते। आता खाली काकू पण आहेत, मम्मी पण आहे, मग त्या दोघींना होतं सगळं हँडल। आणि सकाळचं एवढं पण हे नसतं, म्हणजे काही लोड नसतो। आमच्याकडे कपड्याला मशीन आहे, परत काकू भांडे घासते, मम्मी स्वयंपाक बनवते, मग ते काम होऊन जातं। म्हणजे माझ्या करण्यासारखं असं काही काम नाही मग सकाळचं। मग त्याच्यामुळे ना मी कपडे मशीनला लावते, कपडे मग वाळत टाकते, वरची फरशी पुसते, झाडू मारते, परत आहे ना माझे प्रमोशनचे जे काही कामं असतात ते करते, ब्लॉग एडिट करते, कपडे सुकाय टाकते, परत त्याची घडी वगैरे घालते। म्हणजे अशी माझी दिवसभर ना छोटी मोठी कामं असतात। आणि तरी पण तुम्ही माझे तेच कामं बघून तुम्ही माझी केवढी काळजी करता। म्हणजे तुम्ही म्हणता दीदी थोडासा आराम करत जा, रडत नको जाऊ, तुला रडताना बघून आम्हाला कसं तरी वाटतंय। तर खरंच मला हे सगळं तुमचं प्रेम बघून ऐकून वाचून कमेंट मला भरून आलंय। आणि आज तुम्हाला सांगते आजचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की ना तुम्हाला सांगते माझं बीपी चेक करायला लावलंय मला रोज डॉक्टरांनी कंटिन्यू सांगितले, रोज डेलीचा बीपी चेक काउंट पाहिजे म्हणजे पाहिजे। तर आता मी पण जरा सिरियसली घेतले। प्रतीकने सकाळीच डॉक्टरांना फोन मेसेज केला होता। आमच्या इथं सरकारी हॉस्पिटल आहे, तिथल्या मावशी आहेत ना त्या खूप चांगल्या आहेत, म्हणजे खूपच चांगल्या आहेत। असे चांगले लोक सगळ्यांनाच भेटावे या जगात। म्हणजे ना त्यांना एक मेसेज केला होता की रोजच्या रोज बीपी चेक करायचा आहे, मग येऊ शकतो का? त्यांनी सांगितलं की या म्हणून। आणि आता मला तिकडेच जायचंय, सो चला आता पटकन चहा बिस्किट खाते, गुड डे बिस्किट खाते मी, मला आवडतं गुड डे बिस्किट। आणि तुमचा प्रतीक दादा गेलाय मार्केटिंगला, त्याला सकाळी दूध पण आणायचं होतं आणि आता मार्केटिंगला सुद्धा गेलाय। मग त्यांनी मेसेज केला होता डॉक्टरांना येऊ का म्हणून, ते बोलले ये। मग आता मी जाते राणीला घेऊन या नाश्ता करायला। बडबड कमी कर तुझी, किती बडबड करतेस। आम्ही चाललोय बीपी चेक करायला हॉस्पिटलमध्ये, तिथं आमच्या इथं सरकारी हॉस्पिटल आहे, तर तिथंच चेक करून येते। इथंच आहे, म्हणजे घराच्या पाठीमागे, लांब जायची गरज नाही म्हणून जवळ चालली आहे। आणि चालताना किती जास्त दम लागते बापरे। आले होते फक्त बीपी चेक करायला, पण ही आमच्या बनसोडे मावशी माहित आहेत का तुम्हाला? बघितलं असेल पण नाही आठवत। हा त्यांची नाते ही, तर सिस्टर होत्या इथं, म्हणजे ह्या ताई आहेत, तर त्या इथंच होत्या। मग त्यांनी माझं ना हार्टबीट वगैरे सगळं चेक केलं, हार्टबीट वजन सगळं चेक केलं आणि सगळं एकदम चांगलं आहे। सो मला ना रोजच्या रोज बीपी चेक करायला लावलं होतं, हे हातपाय सुचतात आहे ना म्हणून। तर मग डॉक्टरांनी सगळंच चेक केलं आणि म्हणले की रोज येऊन चेक करत जायचं, जवळ आहे ना हॉस्पिटल। मग आता काय, आणि रोज यावं लागेल आपल्याला। आणि तुम्हाला दाखवते थांबा एक मिनिट, राणीचं काहीतरी दाखवायचं आहे। डॉक्टर चला बाय बाय, थँक्यू बाय। मी आले जाऊन आता, आणि मला नाही माझे केस असे का झाले ते काय माहिती राहो, मी धुतले ते आणि ते विंचरला नाही म्हणून हे असं सगळं झालंय। हॉस्पिटल मधून जाऊन आले आता, आणि आमच्या त्या डॉक्टर ज्या होत्या लई चांगल्या आहेत खरंच। त्या मला म्हणल्या तुला रोज बीपी चेक करायला लावला, तर तू रोजच येऊन इथं बीपी चेक करू शकते आरामात मस्तपैकी, आणि तुला असं कधी काय वाटलं तर लगेच येत जा। तिथे चांगली माणसं ह्या जगात, पण बघा ना सगळेच वाईट नसतात, म्हणजे चांगली माणसं पण आहेत। इथं दादूचा पण नाश्ता झालाय आणि इथं प्रतीकचा पण नाश्ता झालाय, आणि मला करायचा नाश्ता। मी थोडंसं 2-3 घास ते चपातीचा भुगा केला होता तो खाल्ला, पण त्याच्यातून जळजळ व्हायला लागली। तर मी आता बघू काहीतरी खाते बनवून, मला दुसरी भाजी नाही पण असं अंड वगैरे काहीतरी बनवून खाते, अंड्याची पोळी बनवते मस्त, चपाती सोबत अंड्याची पोळी खाते, असं तरी प्रोटीन जाईल अंड्याच्या पोळी सोबत खाल्लं। आणि आता हे दिवस असतात बाळाचं वजन वाढण्याचे, त्याच्यामुळं रोज ओरडा खाते मी प्रतीकचा, रोज मला ओरडतो, रोज ओरडतो।
बोलतो खाल्लं का तू, अंड खाल्लं का, हे खाल्लं का, ते खाल्लं का. त्याला म्हणते मी लक्षात नाही राहत माझ्या. मला म्हणतो असं कसं लक्षात नाही राहत, खायच्या गोष्टी कशा लक्षात नाही राहत माणसाच्या. तरी बडबड करत होता, हे संपलंय, ते आणायचंय, अजून हे खायचंय तुला, ते खायचंय तुला, असं दिवसभर चालू असतं प्रतीकचं. माझ्या मागं खूप जास्त काळजी करतो माझी. लग्न झाल्यानंतर नवरा तो नवराच असतो, समजून घेतो, भांडतो तोच, समजून सांगतो, आईसारखं जीव लावतो आणि आपलं दुःख पण समजून घेतो. मेन म्हणजे लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार आहे, मी रडत होते काल. मला खूप जास्त रडायला येत होतं, मला कंट्रोल नव्हतं, दुःखतच तेवढं होतं माझं. प्रत्येक मला एवढंच समजून सांगत होतं, एवढं नाही का नको करू, राहून दे, एक दिवस करण कोणतरी ऍडजस्ट स्वयंपाकाचं असं तसं. पण मी त्याला म्हणलं जाऊन दे, मी करून टाकते. आणि काय आता हे 2 महिने माझं काही ना काही दुखत राहणार आहे. मग मी असं नुसती बसून राहिलेलं कसं चांगलं पण नाही वाटणार, त्याच्यामुळे मी करत असते. आणि मग माझी बॉडीची पण हालचाल राहील ना, असा पण एक पॉइंट आहे. तर या मंडळी जेवायला मस्त अशी अंड्याची पोळी आणि चपाती खाती आहे. प्रतीक गेला डेअरीमध्ये, त्याचं काम चालू आहे, दही ताक वगैरे बनवायचं त्याला. आणि मला सुद्धा जेवल्यानंतर व्हिडिओ शूट करायचा आहे, जो की माझे प्रमोशनचे पेंडिंग व्हिडिओ पडलेले आहेत 2-3 दिवस झालं. अशाच घरातल्या ह्याच्यात पसारा आवरण्यात गेले. आणि कालचा दिवस तर माझा हॉस्पिटलमध्ये जाऊन असा रडकुंडी गेला होता, नुसतं दुखत होतं. पण मला प्रमोशनचे व्हिडिओ पूर्ण करायचे, तर आज काहीही हो, आता खाते आणि व्हिडिओ पूर्ण करते. चला आता आज आवरले थोडंसं, मला व्हिडिओ शूट करायचे ते म्हणून आवरले. आता पहिला स्वयंपाक उरकते आणि मग आपण जाऊया, नाही मग आपण येऊया वरती आणि व्हिडिओ शूट करूया. ठीक आहे, आता आपण जाऊया खाली किचनमध्ये, स्वयंपाकाचं बघूया काय करायचं ते. चला. झाला चहा पिऊन, मी खाली असपर्यंत चहा पिऊन झाला बघा. ते नाही, पण माझी थोडीशी वाट तरी बघायची ना. गार झाला असतं ना, तू गार चहा पिते, आम्ही मी गरम करून दिला असता, मी गरम करणारच होते, माझ्यासाठी पण ठेवलेला आहे तुझा चहा. मी आता आणलं, मी खाऊ क्वाचित नाही बघितले, मग मी माझं घेतलं खाऊन झालं. ताक बनवायचं, ताक बनवायचं आज, पनीर. मग काय बनवायचं काय नाही आज. आणि मम्मीचं काय झालं आता, मिसरीचा टायमिंग रे मिसरीचा. चहा पिला की मम्मी मिसरी लावते. आणि कालचा ब्लॉग मम्मीने बघितलेलं दिसतं, त्याच्या कमेंट वाचलेले दिसतात. ते मम्मीने राहून दे तू आराम कर, मी करते स्वयंपाक. मला तर रागातच वाटली जरा, चिडली असणार आहे तुमच्या कमेंट वाचून, पण मीच करणार आहे, मम्मीला नाही करणार. सकाळी मम्मी करते म्हणल्यावर रात्री मला करणं पाहिजेच ना, कारण की सकाळी मम्मी करत असते, मग सकाळी मला एवढं काही काम नसतं, मी फक्त वरच्यावरच काम करते. मग आता रात्री मला स्वयंपाक तर केला पाहिजे. आणि कसं आहे, कधी कधी दुखतं, पण आता रोजच नाही दुखत. आज तर मी एकदम फ्रेश आहे, आज तर माझं काही दुखत नाही. मेकअप पण केलाय बघा. आज काही दुखत नाही आहे ना रे. आज तुला जास्त रडून पण नाही दाखवलं. हा ते तर आहे. नाही, रोज काय ना काय नवीन बदलाव असतो ना बॉडी मध्ये, म्हणजे सगळं नवीन वाटतं. पहिली डिलिव्हरी म्हणून, दुसऱ्या डिलिव्हरीला मला काय वाटणार पण नाही, है ना. नाही सांगते रे, 5 वर्षांनी असेल दुसरी प्लॅनिंग पण आमची, पण सांगते तरी रे. इथं फोन काय संपना झालाय, काहीतरी भाजी बनवून. मम्मी म्हणून राहू दे बाई, मी करते, नको तू रडू. पण मम्मी आतमध्ये यायच्या आधीच मी स्वयंपाकाला लागते, म्हणजे कसं मम्मी बोलणार नाही मी करते म्हणून, आहे की नाही. तुझी लाईफ दाखवते ब्लॉग मध्ये ना, हा तुझे ब्लॉग आहे, तुझी लाईफ दाखवते ब्लॉग मध्ये. हो, तुझ्या लाईफ मध्ये तू काय करते, काय चाललंय. पण आता बघ ना, आता ऑब्विसली आता कन्सर्न तर वाटणार ना सगळ्या लोकांना. आता मला माझं दुखलं, हा आता तुम्हाला दिसणार की मी रडली, तर तुम्ही मला माझ्याबद्दल तुम्हाला वाईटच वाटणार ना. तुम्हाला असं वाटणार की अरे दीदी दुखतंय, तर बस तुम्ही हेच बोलणार. आणि ते कसं आहे, आता ते मम्मीला नसून पटलेलं, कारण मम्मीला असं वाटत असेल की अरे यार मला सगळे बोलतात, सासूला सांग म्हणून सासू म्हणले मीच करते. पण नको, सासू आतमध्ये यायच्या आधी आपण किचन मध्ये जाऊ, म्हणजे सासू बसून शांत आरामात. हा पण आज काही दुखत नाही, आज सुजलेत पाय, पण दुखत नाही. बरं बघू. अरे माझं कसं होतं माहिती का, माझं कसं होतं मी तुम्हाला सांगते खरंच. किचन मध्ये गेले ना, मला असं वाटतं अरे भाजी टाकली आहे, भात लावलाय, मग काय उभं राहिले भाकरी पण करू, असं माझं होतं. आणि मग पटकन मग थांबल्या सगळा स्वयंपाक होतो ना, मग मी लगेच स्वयंपाक करून बाहेर येते. काल तर माझं एवढं दुखत होतं, पण मी स्वयंपाक करण्याच्या नादात मग विसरून गेले की दुखत होतं म्हणून. हालचाल केली तर सुरू वाढणार नाही, हा एका जागी बसून राहिलं तरी सुद्धा वाढल. हो ते पण
तुझ्या हालचालच ना तुझ्या शरीर अजून अख्खा आकडून जाईल. पण तसं हालते मी रे, पण असं किचन मध्ये कसं लय वेळ उभं राहायला लागतं ना. तू बसून काय 3 गोष्टी करायच्या असतात. हो. भाजी भात भाकरी बसून बसून पण तुला सवय कंटिन्यू करायची, हा. त्यामुळे तू कंटिन्यू करते. हो, कारण की बसून बसून केलं की मग नंतर मग आळस होतं. मग असं वाटतं रे यार जाऊन द्या, आता नको करायला पुढचं असं होतं. मग मी सलगच करून टाकते आणि बाहेर येते, मग मोकळे होते ना. मग मी असं जाऊन द्या, आता विषय नको वाढवायला एवढा. प्रतीक कसा असतोय. चला आपण जाऊया आता. मग आतमध्ये यायच्या आधी किचन मध्ये काय भाजी करायची बघू आता. रोज रोज भाजी काय करायचं. प्रतीकला विचारलं काय बनवू, तुम्हाला काही पण बनव. म्हणलं एक दिवशी कढईमध्ये असं काही पण लिहिणार आणि तेच आणून ठेवणार. बघू ह्यांचे रिॲक्शन काय होतं. खावा मी ते. खाणार कागद खाणार फाडून काय पण. मला ओरडलाय, विचारा त्याला ओरडला का नाही, विचारा पप्पाला ओरडला की नाही, विचारा. मी काय नाही बोललो, बस माझ्या मम्मीला काम सांगते का. असं बोल नको काय. मी असं काय नाही बोललेलो, तीच ऐकत नाही. मम्मी म्हणजे राहून मी करते स्वयंपाक. म्हटलं राहून द्या, झालाय स्वयंपाक, काय भाजी टाकली. पप्पा टाकी मोडून गेले फुलपाखरू पप्पाच्या इथं मोठं. तर मग म्हणजे राहून दे, मी करते. पण आता काय रात्री जवळ काय स्वयंपाक नसतो. काय म्हणायचं तुला. करते मी आता. त्या अवघडलेली आता मला द्यायला पाहिजे ना तुला आराम. पण पायल ऐकत नाही काही. तरी गेली मम्मी म्हणली करते मी, तरी पायल गेली आतमध्ये. मम्मी बाहेर मिस्त्री लावत बसली होती, तोपर्यंत ती आतमध्ये घुसली. पण हे बघा दाखवतो, हे बघा. काय म्हणायचं तुला. मला म्हणायचं भाकरे करेल मम्मी, वाटलंस तू वरचं कर ना. माहित नाही मम्मी असं डायरेक्ट कशावर म्हणते ना, हाय की नाही. कशावर मम्मीला म्हणजे काय कसलं राग आलाय का काय मम्मीला, ते पण माहित नाही आता आपल्याला. कोण काय बोललंय का मम्मीला, का तुमच्या कमेंटचं वाईट वाटलंय मम्मीला, काय माहिती ना आता आपल्याला. बोलत पण नाही साधं. इथं बघा बोलती का बघा, तोंडातून एक शब्द पण नाही काढणार. इकडं मागं पण नाही बघणार, वळून पण नाही बघणार. बघा आता खरं कारण माहित नाही ना. आता मम्मी खरच्या मनाने म्हणली असती नको नको राहून दे, मला हात काढून असं हात धरून माझं वडत बाहेर आणलं तर ऐकलं असतं मी. पण आता माहित नाही. तर मिसरी लावली मम्मी. हा मग मिसरी धुवून आली ना, मग आपण मम्मीला विचारू नक्की का तुम्ही असं बोलले म्हणून. कसं की राहून दे मी करते म्हणून. नक्की ह्याच्या मागचं कारण काय. हे असं चालत राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा होईल. तांदळाचं नाही काय आणलंय, काय आणलंय. जोरात तर पकडायचं. चटणी वडे. हिला सांग बाबा, हिची लाडकी दिले. वडे आहेत वडे. काय वडे आहेत वडे. वडे चटणी वाटलंच पण मला. नका मम्मी, तुम्ही नका नाराज हो. मी तुम्हाला माझा एक वडा देईन. हा मम्मीला वड्याची तसं पण जळजळ आणि मम्मीला जळजळ झालेलं. दहावीला सगळं बदललेलं इथं बघा काय मस्त गरमागरम आहेत आणि गरमागरम वडे पाठवलेत मामींनी आणि नमिषाने मला लाडू. त्या पुरीचा डान्स बसवायचा. त्रिशा प्रेक्षा ओवी कब तक रहूं मैं सबसे छोटा आहे कोई मुझसे छोटा. त्या पुरीला एकदा त्या पुरी डान्स करणार आहे, ओवी पण आणि प्रेक्षा पण. त्या 3 पुरीला बसून द्यायचं. आपल्या कार्यक्रमाला अँकर असणार आहे, त्यामुळे कार्यक्रम आपल्याकडे पण चांगला होणार गरजेचं माझं आहे. कसं म्हणणं आहे माहितीये का, की हे सगळं हँडल करायला ना नम्रता आणि नमिषा असली ना, की पुरीला गोळा करणं, पूजेला यांना सगळं तयार करणं, तुम्हाला कोणतं गाणं बसवायचंय, कोणतं काय त्याच्यामध्ये ऍक्टिंग आणायची, हे ह्या पुरीने ठरवायचं. असं माझं म्हणणं आहे. चालतो ना सर रोडनी तर मी माझी वाकडी चालते, हा पण माझ्यासारखं चालतो. मी ठीक आहे, पण तू असं का चालतोय हॉस्पिटल मध्ये. अजून हिट येते लक्षाचं नाही माझ्या डोक्यात आले आता त्रिशाला, प्रेक्षाला आणि ओवीला एकत्र आणून त्यांचा डान्स एक दिवशी आहे ना, की नम्रताच घेऊ शकते किंवा नमिषा त्या 3 पुरींना गोळा करून त्यांचा डान्स बसू. एखाद दिवस जरी मिळाला ना, एक दिवस जरी असं काय नाही, आपलं परफेक्ट डान्स पाहिजे. परफेक्ट डान्स पाहिजे. नाही त्रिशा आणि ओवी परफेक्ट करणार आणि प्रेक्षा आणि ओवी आणि त्रिशा त्यांचं बघून त्रिशा पण करणार. त्रिशा पण हुशार आहे. तर त्या 3 जणी बरोबर माझं असं चाललं होतं. माझं चाललं होतं ह्या पोरांचं 2, पण ही 2 पोरं नाही ना ते त्या क्षेत्रात नाही येत. तर आणि बाकीच्या आपल्या ज्या पुरी आहेत ना, एकशिनीच्या पुरी स्वादा दीक्षा, त्यांनी एक ग्रुपनी तुम्ही तुमचा डान्स काहीतरी शिका, बसवा, कुणीतरी येणार का येणार का? फोडायचे असे काहीतरी तुला डान्स. काय रडायला. तिच्या बहिणी पण बसवणार आहे डान्स. त्या बहिणीचा एक डान्स होईल. मी पण डान्स पोटाला फुगे लावतात आणि नंतर ते फोडत मला लास्ट ही असते. मला तिथंच कळत सगळ्याला चालू वाजवणार. एक तर 9वा महिना तर. नाही, मी डान्स तर फुल करणार आहे. मला तिथं कळत चालू झाला की मला तसंच घेऊन जावा तुम्ही.
यादगार मुवमेंट राहील तो तर. जावा जावा सगळ्या एकत्र येऊन नाही का म्हणजे एक सीनच येतात ना सगळ्या जणी आपल्या पुरी सीनच आहेत किती जणी आहेत 2 2 3 4 5 6 जणी त्या आहेत. दोघी आम्ही अरे पहिलं ते अँकर बरोबर पण डिस्कस करावं लागेल ती काय गेम्स घेणार का कारण त्यांची पण गेम्स वगैरे असतात काय ते हो. ते गेम्स असले बोलवलं हा. होतं, तिला एकदा बोलव घरी ती घरी घेतला बरोबर ती लांब राहतील लय लांब राहते व्हिडिओ कॉलवरती डिस्कस करायला लागलो व्हिडिओ कॉल फोनवरती तुम्ही करा तिला पायल ती अशी घे बोलून ती काय बाबू म्हणती काय नाही कसं करायचं काय हो. करायचं आमच्याकडे एवढे महिला आहेत एवढे लहान मुलं आहेत पहिले डान्स ती विचारणार तुमच्याकडनं काय आहे कोण डान्स करणार आहे काय ते सांग ऑन द स्पॉट त्यांना सांगायचं काय प्रॉब्लेम असतो नम्र तसं डोळे जेवणाच्या वेळेस छान डान्स ए, ती करतात डान्स करते. तू पण होत मग? कधी? अगं येऊ दे. अगं त्याची नाच माग बसते होते एकदम सगळ्यात शेवटी मी काय ऐकलं मध्ये? नाही मी लास्ट तेव्हा होतं का तुमचं? हो मग नाही, तेव्हा नव्हतं. तेव्हा म्हणजे फक्त ओळख होती अगं तुला माहितीये का नम्रता In process होतं. आमच्याकडे दोघांची तोंड बघून आम्ही फिरवले होते त्या दोघांनी आमच्या दोघीकडे माझ्याकडे माझ्या मावशीच्या मुली. बापरे तोंड तिच्या फिरवलं त्यांच्याकडे. तिच्या आजीनी पण कुणी? डान्स करतात तिच्या आजीनी कुणाच्या नम्रताच्या तुला आठवतं आजी का हो, पत्या? हो, हो. आपल्या समोर जेवायला बसलेली डान्स तर अरे जावा हिला मी पहिल्यांदा बघितलं ना तुला काय सांगितलं मी काय सांगितलं ही पोरगी आपल्या समोर बसली होती जेवायला विषयाच्या लग्नात हा. तेव्हा ते डायरेक्ट माझ्या चेहरा आठवला मला डायरेक्ट म्हणलं आणि किती माझी पुरी माझ्याकडले बघती आणि बघत होती- हे बघत होती की नाही हे बघत होती की ते नाही दोघं असे बघत होते सानिकाच्या तोंडाकडे जसं की नाही का कुठंतरी एलियनलाच आणले त्याच्या तोंडाकडे बघ. काय संबंध नाही तू बघत होती म्हणून अरे हीच समोर बसली आणि आम्ही दोघं होतो. अनिकेत मला माहिती होती पोरगी माझ्याकडे बघती मग कुठली पोरगी मी पण बघणार त्या पोरीकडे कुठली पोरगी बघती 2015 ला. तेव्हा नव्हतं यांचं काय. नाही नव्हतं तसं काय नव्हतं तेव्हा ओळख झाली ना हा फक्त असं एक माहिती होतं तेव्हा मग गाईज मला होते लय जळजळ अनिकेत आणि नमेश आले होते त्यांच्यासोबत टाइम कसा गेला कळलं है ना बोलता बोलता खूप दिवसांनी असं माणूस आलं की असं नाही का असं माणूस घरी पाठवूशी पण नाही वाटत तर मला जळजळ व्हायला लागले लय तिथपर्यंत आले पोहे खाल्लेत ना म्हणून जळजळ जास्त त्याला पण होतं सेम प्रॉब्लेम झाला दोघांचा मम्मीला म्हणलं आज मम्मीचा पण मूड होता मग म्हणली ते स्वयंपाक बनवते मी नाही मला नाही पाहिजे तर म्हणलं चला मम्मीचा एवढा मूड आहे तर म्हणलं भाजी बनवली मी वरण भात पण बनवला फोडणी मम्मीला म्हणलं जावा आता तुम्ही भाकर टाका आता बघा भाकर करते मम्मी तुम्हाला दाखवते बघ मम्मीवर लय असर झालाय बघ मम्मी भाकर करायला लागली मला नको ब्लॉग मध्ये दाखव हे बघ. काय करताना भाकर तुमचं तुम्ही करायला vlog घेत लागली जा. गाईज तुमच्या कमेंटचा मम्मीवर असर झालाय वाटतं आज भाकर करायला लागली मम्मी हो मम्मी काय काम करत नाही दिवसभर अशी गोट्या खेळत बसती त्यामुळे तर कमेंट करतात ना एवढ्या वाईट मला बघा गोट्या खेळत बसते दिवसभर म्हणून म्हणलं चला गोट्या तर तुम्ही रोजच खेळता चला आज भाकरी करा हे बघा आता भाकरी करायला लागली आम्ही काय दिवसभर सुधारली कामं ग करतो. बाई सुधारली माझी सासू सुधारली बघा तुम्हाला सुधरवायचं होतं का मम्मीला सांगा गाई त्याचं वाईट कमेंट करून हा कशाला माझ्या सासूला विचारलेलं वाईट कमेंट केलं तुम्ही हा बिचारी माझी सासू मी बघा काय किती करते मनावर दिवसभर घेतलंय. काम तवा मी काम करत नाही काय नाही मी असे असते दिवाणवर रोज सकाळ संध्याकाळ पाहिजे मला सगळं जेवण बिवण सगळं आणून देते नाही 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 एका तर पोरीने सकाळचं मला नाही काय करत केली? सकाळचं नाही करत मी. काय सासूचे डोळे गेलेत का सासूला दिसत नाही का एवढं पाय सुजलं तरी काम करत बघितलं का मम्मी का म्हणली बघितलं का आज स्वयंपाक करते म्हणून ब्लॉग मध्ये घेऊ नका मला आणि संध्याकाळचा स्वयंपाक किती वेळ लागतोय त्याला स्वयंपाकाला आमच्या ते काय एवढा मोठा स्वयंपाक नसतोय संध्याकाळचा स्वयंपाक जाऊन द्या एक नका म्हणावं. तासाभराचा मी स्वयंपाक करून मोकळी होईल स्वयंपाक करायला लागल्यावर जाऊन द्या मम्मी तुमच्या वयात आणि माझ्या वयात अंतर आहे मी काय म्हणते तेव्हा मम्मीच्या वयात आणि माझ्या वयात अंतर आहे आता मला मी सांगते ना की आराम कर काय टेन्शन घेऊ नको काय नको नाही गाई मम्मी मनातून नाही बोलत आता उद्या कमेंट मुळे बोलत कमेंट काय कमेंट द्या तुम्ही जे बघताय तेच कमेंट करणार ना मला कोणतं तुम्ही काम करताना बघताय का काम करताना तुम्ही मला काम करताना बघत नाही म्हणलं तुम्ही मला देणारच शिवाय ना तर ही बाई काय करती हे बाईला दिसत नाही का पुढचे पाय सुजले खुर्ची बसून स्वयंपाक करती आणि ही बाई काय करती तर मोबाईल बघती बघा म्हणलं की नाही मम्मीला कमेंटच लय हे झालंय दुःख झालंय आता ऐकलं की नाही तुम्ही जाऊन दे तुम्ही नका वाईट वाटून घेऊ मला माहिती आहे सगळं तुम्ही नका तेवढं काय वाईट वाटून घेऊ मम्मी तुम्हाला बोलली काय द्यायचंय तुम्ही तर मम्मी, काय- हा. तुम्ही जे बघता ते तुम्ही बोलणारच आता इथं तुम्हाला बघा काय बोलायचंय आता इथं बघा आता माझं दुखलं तर असं लोकांना वाटणारच ना की माझं दुखते बाबा ते माझ्या काळजीपोटी तुम्ही काय घरात येऊन बघताय की सासू काय काम करते का नाही करते जर सासू काय आता जाऊ दे काय बोलले असते पण आता बोलायचं पण नाही. तिथं बघा करतात माझे सासूबाई काम तर काही आजचा तुम्ही ब्लॉग बघितला असणार आहे आणि मम्मीचं पण तुम्ही बोलणं ऐकलं असणार आहे कालच्या ब्लॉगमध्ये
तुम्ही सगळ्यांनी माझी खूप जास्त काळजी केली. मला माहिती आहे, मी समजू शकते. आता इथे बघा, तुम्ही माझे ब्लॉग बघता तर त्याच्यामध्ये आता मी म्हणजे माझं रुटीन जास्त दाखवत असते, बरोबर ना. तर असं काही नाही आहे. सकाळचं मम्मी काम करतात, स्वयंपाक सकाळचं मम्मी करते आणि रात्रीचा स्वयंपाक मी करते, असा विषय आहे. तर आणि माझं असं आहे, आता काय मी बसून पण काय करणार आहे ना दिवसभर ती. म्हणजे सकाळपासून मी असं नॉर्मली छोटं मोठं काम करते, वरचं ते पण, आणि रात्री फक्त मी स्वयंपाक करत असते. आणि त्याच्यामध्ये पण आत्ता असं झालं आहे की होत नाही जास्त काम. म्हणजे ना असं खूप वेळा असं उभं राहिलं ना की असं चिडचिड होती. पण मी काय करते, मला आहे ना बसून पण स्वयंपाक होत नाही आहे. म्हणजे असं बसलं ना की मग असं वाटतं, जसं की आज झालं बघा. आज नमिषा आणि अनिकेत आले होते, तर मी खूप वेळ बसले होते आणि बसून ना अचानक जळजळ व्हायला लागलं. मग मी भाजी, वरण, भात वगैरे केलं होतं. मग मम्मीला म्हटलं, मम्मी मला जळजळ होते, तुम्ही भाकरी करा. तर आमच्या घरी असं काही नाही आहे, करतात सगळेजण काम करतात. तर तुम्ही असं कमेंट केलं, तुम्ही माझी काळजी दाखवली, हे मी समजू शकते. पण आता मम्मी तुम्हाला एवढं सगळं बोलली रागाच्या भरात तर त्याचं तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. ते झालं मम्मीचा पॉईंट, ठीक आहे ना. तर तुम्ही ते अजिबात मनाला लावून घेऊ नका. सो मम्मी जर तुम्हाला काय बोलली असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागते, आणि मम्मीला पण तुम्ही समजून घ्या. सो आजचा ब्लॉग कसा वाटला, लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. आणि असेच आमचे ब्लॉग बघायचा. बाय बाय सगळ्यांना.